चुकीच्या इंजेक्शनमुळे एका 28 वर्षाच्या महिला पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरीतील लोखंडवाला ॲक्सिस रुग्णालयात घडली आहे. गौरी सुभाष पाटील असे या शिपाई महिलेचे नाव असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुप्पर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या अधिकृत कारणाचा खुलासा होणार. या मृत्यूमागे रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचे उघड झाल्यानंतर संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई होणार आहे. 2017 बॅचची गौरी पाटील ही कांदिवली समतानगर सरोवर टॉवर पन्हाळा सोसायटीमध्ये राहत होती. सध्या ती मरोळ विभागातील पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होती. कानात दुखत असल्याने तिला अंधेरीतील लोखंडवाला येथील ॲक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला ऑपरेशन पूर्वी भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. मात्र या इंजेक्शनमुळे तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ही माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून अंबोली पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे गौरी पाटील हिचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. त्यामुळे तिचा मृतदेह कुप्पर रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या अहवालानंतर गौरी पाटील हिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गौरीच्या मृत्यूची माहिती तिच्या पालकांना देण्यात आली. तिच्या मृत्यूने पोलीस दलात प्रचंड शोककाळ पसरलाय. काय सांगाल बेसिकली 28 तारखेला ते ऍडमिट झालेलं हॉस्पिटलला आणि 28ला ऍडमिट झाल्यानंतर सगळे रिपोर्ट त्यांनी काढले. ECG वगैरे बीपी ते सगळे नॉर्मल होते. नंतर 28 नंतर ते बोलले 29ला ऑपरेशन करणार आहेत. पण ते डॉक्टर काहीतरी बोलल्यानंतर ते बोलले की फॅमिली इश्यूमुळे मला ऑपरेशन आपण 30 तारखेला करूया. नंतर 29 तारखेला परत त्यांचा इश्यू रिझॉल्व्ह झाल्यानंतर किंवा सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला कळवलं की 5 वाजता आपण ऑपरेशनला सुरुवात करायची. आणि नंतर त्यांनी 6 वाजता आतमध्ये घेतलं ऑपरेशन थिएटरमध्ये. नंतरला माझी बहीण ही 6 वाजता आतमध्ये जाऊन परत बाहेर आली वॉशरूमसाठी आणि नंतरला 10 मिनिटांनी परत आतमध्ये गेली. मग ती बोलली तिच्या मैत्रिणीला की मी एक अर्ध्या तासात बाहेर येईल. आणि त्याच्यानंतर त्यांनी मुलीचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी त्यांची हालचाल सुरू झाली की धावपळ करायला सुरुवात झाली इथून तिथून असं तसं. मग ऑपरेशन थिएटर मधून त्यांनी सांगितलं की हार्टबीट स्टार्ट होते आणि नंतर लगेच त्यांनी क्रिटिकल सिच्युएशन मध्ये त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट केलं. आयसीयू शिफ्ट केल्यानंतर त्याची मैत्रिणीने विचारलं की काय झालं तर ते बोलतात नाही तुम्ही. नंतर त्यांनी 8 वाजता सांगितलं की क्रिटिकल आहे तुम्ही रिलेटिव्हला बोला रिलेटिव्हला. आणि तेव्हा मी ऑन दी वे होतो. मला कंटिन्यू फोन येत होते. आता मी पोहोचल्यानंतर मला पोहोचायला 1 पाऊण तास लागला ट्रॅफिक असल्यामुळे. नंतर मी पोहोचल्यानंतर मला 10 मिनिटात परत डॉक्टर लोक आतमध्ये गेले की मी विचारलं काय झालं नक्की. नंतर बोलते चेक करतोय आम्ही आमच्या हिशोबाने चेक करतोय. नंतर 10 मिनिटांनी आले आणि नंतरला बोलते की आम्ही आमच्या हिशोबाने सगळे प्रयत्न केले आणि शी इज नो मोर. मग जर ज्या व्यक्तीचं हार्टबीट चालू असताना तुम्ही जर सांगितलं असतं तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करून काही उपचार केले असते. तर ही त्यांची चुकीच आहे. त्यांनी ऑलरेडी 2 तास डिले केला. जी व्यक्तीला 10 मिनिटांनी आम्ही शिफ्ट केलं असतं तर तिथे 2 तास 2.5 तास लागले नाही. अशा प्रकारे जीव जाणारच. आज किती वाजता आपल्याला कळालं ही आम्हाला त्यांनी सांगितली 9:50 सांगितलं की शी इज नो मोर. आणि त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये 6:15ला नेलं. 6:15 ते 6:20च्या दरम्यान. कुठल्या हॉस्पिटल हे अंधेरीचं हॉस्पिटल लोखंडवाला ॲक्सिस हॉस्पिटल. आणि जर असं माझ्या व्यक्तीबरोबर होत असेल तर असे कित्येक व्यक्ती असतील जे सकाळी ऍडमिट होतात आणि संध्याकाळी बॉडी घेऊन रिटर्न जातात. नक्की कसलं ऑपरेशन होतं? कानाच्या पडद्याला एक छोटस होल होतं. त्या होलसाठी मुलीला मी काय म्हटलं आपण इकडे तिकडे दुसरी चौकशी करू. तर ते म्हणजे नाही पप्पा तिथे माझ्या पोलीस लाईनच्या मुलींची 3 ऑपरेशन चांगली झालेत. मी तिथंच ऑपरेशन करणार म्हणतात ती तिथं ऍडमिट झाली. आणि ऑपरेशन करताना 6:15 आतमध्ये नेल्यानंतर अर्ध्या पाऊण तासात माझ्या मुली प्राणच गेला. तुम्ही डायरेक्ट आयसीयू मध्ये नेऊन व्हेंटिलेटर कसं लावता कुठल्या हिशोबाने? पण तुम्ही इंजेक्शन कुठलं दिलं ते बी काय नाही. इंजेक्शन दिलेल्या जागा असते ते दगडासारखी कठीण होते. इथं नॉर्मल त्वचा होती कोमल. मग तुम्ही इंजेक्शन कसं दिलं आणि कुठल्या नशेत दिलं? मेंदूच्या नशेत दिलं की कानाच्या हृदयाच्या नशेत दिलं की कानाच्या आकाराच्या नशेत दिलं? तर तुम्ही सांगा ना प्रत्यक्ष.
डॉक्टरांचा काय प्रतिक्रिया होता जेव्हा आपल्याला हे कळलं? डॉक्टरांनी काय नाही सांगितलं, आम्हाला सांगितलं इकडे तिकडं असं झालं तसं झालं तसं झालं. आता तुमची टेक्निकल काय ते आम्हाला थोडी माहिती पडणार आहे, तुम्ही किती फिरवलं तर. हा मग त्यामुळं आमचं जर थोडा पारा वाढला तर नाविलाच आहे. मग काय कोण नाही तिथं, आता आम्ही विचारणार कोणाला. कुठल्या डॉक्टरांकडे पण ते नावं काय डॉक्टर येशू शेट्टी आणि एनएससीएसचे एमडी दानिश. मग शेवटी ते एनएससीएसच्या वाले होते एमडी दानिश, ते बोलले की शेवटला जेव्हा आम्ही बॉडी घेऊन जात होतो आपलं कोल्ड स्टोरेजला ठेवायला घेऊन जात होतो, त्याच्यानंतर तो डॉक्टर एनएससीएसच्या वाला बोलला की मी एनएससीएसच्या दिलंच नाही. नंतर आम्ही त्यांना विचारलं सुद्धा की कोणी दिलं, तर त्यांनी नाव पण नाही सांगितलं. खोटं बोलले ते लोक. जर डॉक्टर एमडी एनएससीए वाला जर एनएससीएस भुलेचं औषध देत नाही तर कोण देतं? शेवटी मग शिकाऊ डॉक्टरच असेल कोणीतरी. जर अशी चुकी आमच्या व्यक्तीबरोबर झाली, उद्या 4 जणांसोबत झालं तर ते समजून येणार नाही. मग हे हॉस्पिटलचा फायदाच नाहीये. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.